हॅलो. तर याच्या अगोदर आपण या 7 सिस्टीम बघितल्या किंवा 7 क्रिस्टल बघितले. तर त्याच्यात आता 14 ब्रॅव्हिस लॅटिस आपण बघूया. हे दोन्ही व्हिडिओ मी एकाच टायमाला अपलोड करतो आहे. लक्षात आलं का बघा. याच्या अगोदरचा एक आणि हा एकच व्हिडिओ होता, परंतु तो अपलोड होणार नाही म्हणून आपण 2 व्हिडिओ केले त्याचे. तर आता क्वेश्चन काय बघा त्याच्यावरती, एक्सप्लेन 14 ब्रॅव्हिस लॅटिस. 14 डायग्रॅम आपल्याकडे काढायचे आहेत. किती आहेत आपल्याकडे आता? 14 डायग्रॅम आपल्या या ठिकाणी काढायचे आहेत. तर कशा 14 त्या डायग्रॅम येतात आपल्याकडे हे बघणं गरजेचं आहे. इथे का लक्षात बघा. तर पहिला टाईप आपला काय होता हो तिकडं? सिम्पल क्युबिक आहे ना, फर्स्ट त्यातला सिम्पल क्युबिक पहिला. तर त्याचे आपल्याकडं 3 टाईप्स मिळतात. हे लक्षात कसं ठेवायचं बघा. पहिल्याचे आपल्याकडं 3 टाईप्स मिळतात. या आयडिया तुम्हाला मी इथं सांगतोय. तर ते 3 कुठले मिळतात आपल्याकडं? SBF. काय लक्षात ठेवायचं बघा, SBF. आपण जर शॉर्ट केले, महत्त्वाचे 4च आहेत ना आपल्याकडं, सिम्पल, बॉडी सेंटर्ड, फेस सेंटर्ड आणि बेस सेंटर्ड. मग त्याची जर आपण शॉर्ट फॉर्म घेतले, सिम्पल म्हणजे S, बॉडी सेंटर्ड म्हणजे B, F सेंटर्ड, फेस सेंटर्ड म्हणजे F आणि बेस सेंटर्ड म्हणजे शेवटचं पुन्हा Bच येतं. तर लक्षात कसं ठेवायचं, आपल्याकडे 7 सिस्टीम आहेत. त्या 7 सिस्टीमचे किती टाईप्स आहेत, म्हणजे 14 डायग्राम आपल्याकडे तयार करायचे आहेत त्याच्या. तर पहिल्याचे आपल्याकडे मिळतात 3. पहिल्याचे किती मिळतात आपल्याकडे? सिम्पलच्या 3. तर त्याच्यामध्ये 3 डायग्राम तुम्ही काढणार कुठल्या? तर ते 3 काढायचे आपल्याकडं SBF. S मीन्स सिम्पल, B मीन्स बॉडी सेंटर्ड, F मीन्स F सेंटर्ड. आता इथं आपण डायग्राम काढत असताना काय कंडिशन आहेत बघा. आता या सिम्पलमध्ये आपण काय केलं होतं, त्याच्या बाजू बघितल्या होत्या. A=B=C अँगल्स, एजेस, आणि त्याचे जे अँगल्स आहेत ते α=β=γ आहे. आता त्याचे जे टाईप्स आहेत ते 3 आहेत. ते कुठले आहेत म्हणून सांगितलं मी आता. SBF ही सिम्पलची डायग्राम आहे. आता पुन्हा एक्सप्लेन करायची गरज नाही. सिम्पल कोणाला म्हणायचं? एड कन्स्टिट्यूंट पार्टिकल प्रेझेंट ॲट कॉर्नर्स. बॉडी सेंटर्ड कोणाला म्हणायचं? एड तर हे असायलाच पाहिजेच कंपल्सरी, आणि एक बॉडीच्या मध्ये बरोबर. फेस सेंटर्डला काय म्हणायचं आपण? अपोजिट फेसेस. इथं एक, इथं एक, इथं एक, इथं एक, आणि हे अपोजिट फेसेसचं. म्हणजे या डायग्राम पुन्हा एक्सप्लेन करायची गरज नाही. फक्त लक्षात काय ठेवायचं तुम्ही, पहिली 7 नावं इथे लक्षात बघा. आता मग त्याचे 14 आहेत. 7मध्ये आपल्याला 14 टाईप पाडायचे आहेत किंवा 14 डायग्राम काढायचे आहेत पुन्हा. तर पहिल्याच्या किती झाल्या आपल्याकडं? 3 झाल्या. व्यवस्थित लक्षात ठेवा. पहिल्याच्या किती झाल्या आपल्याकडे? आता 3 झाल्या. फर्स्टच्या 3 SBF. आता आपल्याकडे सेकंड आहे टेट्रागोनल. आता टेट्रागोनलची माहिती आपल्याकडे इथं दिलेली आहे बघा. A=B=C. त्यातले अँगल काय आहेत आपल्याकडं? α=β=γ=90°. आता इथं फक्त डायग्राम काढत असताना काळजी काय घ्यायची, वरच्या या जर बघितल्या डायग्राममध्ये तर सर्व बाजू सारख्याच आपण अशा काढल्यात. इथं मात्र काय, आता A आणि B बाजू सारखे आहे, C बाजू थोडीशी वेगळी दाखवावं लागेल. मग डायग्राम वरच्यात आणि याच्यामध्ये आपल्याला फरक वाटतो जरा. काढत असताना फक्त काय करायचं, ही डायग्राम थोडीशी एक बाजू अशी वाढवायची. तुम्हाला मी आता दाखवतो कशी वाढवायची ती. हे पहा. आता पहिली डायग्राम आपल्याला सुरुवातीची काढायची आहे, सर्व बाजू सारख्या असणाऱ्याची. तर असे चौकोन एकमेकात काढायचे बरोबर. आणि दुसरी ज्या वेळेला आपण अशी काढतो A=B=C, त्यावेळेला अशी आयताकृती काढायचं थोडंसं. हे असं, हे बाकीचं मात्र असं जोडून घ्यायचं आपण, बरोबर. म्हणजे या सर्व बाजू सारख्या आहेत, याच्यामधल्या सर्व बाजू सारख्या नाहीत. म्हणजे थोडीशी डायग्राम फक्त वेगळी काढायची, काय फरक नाही. तशा पद्धतीनंच फक्त काढायचं, एक फक्त तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. येतं का लक्षात बघा. तर आता ह्या डायग्राम काढत असताना आता टेट्रागोनलमध्ये 2 टाईप आहेत. टेट्रागोनलचे किती टाईप आहेत आपल्याकडं? 2. तर ते 2 कुठले आहेत लक्षात ठेवायचं. S आणि B. बघा पहिल्यात काय होतं आपल्याकडं? SBF. याच्यामध्ये काय आहे आपल्याकडं आता? S आणि B. S मीन्स सिम्पल किंवा त्याला क्युबिक म्हणतो आपण, आणि 2 नंबरचं आहे आपल्याकडं B मीन्स बेस सेंटर्ड, बॉडी सेंटर्ड. बघा आता इथं दिलेत का. आता सिम्पलची डायग्राम तुम्हाला माहिती आहे कुठं असायला पाहिजे? कन्स्टिट्यूएंट पार्टिकल कॉर्नरला आहे का बघा, सर्व कॉर्नरला. दुसरं काय आपल्याकडे? बॉडी सेंटर्ड, एक बॉडीला दिला आहे मध्ये, संपलं. म्हणजे पहिल्या ह्याच्यावरून आपल्याला हे टाकायचे आहेत. 2 झाले. आता आपण तिसरं जर बघितलं ऑर्थोरॉम्बिक, तर त्याचे आपल्याला 4 मिळतात बघा. 3 नंबरचे आपल्याकडे किती मिळतात? 4 मिळतात. तर आता 4 कुठले असतील? 4चे 4 ना, SBF B, बरोबर.
सिम्पल पण मिळेल, बॉडी सेंटर्ड पण मिळेल, फेस सेंटर्ड पण मिळेल आणि बेस सेंटर्ड पण मिळेल. चारीला चारी मिळतील आपल्याकडं. म्हणजे त्या चारीच्या डायग्राम आपण काढायचे, त्याच्या डायमेन्शन्स आपल्याकडे इथं दिले आहेत. ए इज नॉट इक्वल टू बी इज नॉट इक्वल टू सी. डायग्राम अशा पद्धतीनेच काढायची वरच्यासारखी. आहेत का बघा. पहिला आहे प्रिमेटिव्ह म्हणजे सिम्पल. 2 नंबरचा आहे आपल्याकडे बॉडी सेंटर्ड, एक बॉडीला आपण दिलेला आहे तो. पुढचा आहे आपल्याकडं बेस सेंटर्ड. पुढचा आपल्याकडं आहे बेस सेंटर्ड. इथं नंबर याला 2च झाला, याला नंबर तुम्ही 3 करून घ्या. बेस सेंटर्ड किंवा याला 4 म्हणा, याला 3 म्हणा, कसंही म्हणा. आणि फेस सेंटर्ड. बेस सेंटर्डचं आपण अशा पद्धतीने देतो, एक वरी एक खाली किंवा एक इथं आणि एक इथं असं दिला तरी चालतो. आपण पाठीमागे शिकलो आहे. आणि हे फेस सेंटर्डचं येते का लक्षात बघा. म्हणजे किती टाईप झाले आता. पहिल्याचे किती झाले 3, दुसऱ्याचे किती झाले 2, तिसऱ्याचे किती झाले 4. म्हणजे टाईप टोटल आता किती झाले बघा. 4 आणि 2 6 आणि 3 9 झाले. आणखी आपल्याला किती गरजेचे आहेत. 14साठी 5 गरजेचे आहेत. आता राहिला आपल्याकडे 4 नंबरचा टाईप. 4 नंबरला आपल्याकडे तिथं काय होतं मोनोक्लिनिक. तर या 4 नंबरच्याचे आपल्याला 2 टाईप्स मिळतात. तर त्याच्यामध्ये मिळतं आपल्याकडं सिम्पल आणि बेस सेंटर्डचं लास्टचं. सिम्पल आणि बेस सेंटर्ड बघा इथं दिलं बघा आपल्याला. सिम्पलचे डायग्राम असे, बेस सेंटर्डचे डायग्राम असे. ह्या डायग्राम काय पुन्हा तुम्हाला एक्सप्लेन करायची गरज नाही, फक्त कुठले येऊ शकतात डायग्राम त्याला, हे महत्त्वाचं. झाले 9. आता हे किती झाले 2, आपल्याकडे 11 झाले. आता राहिलेले जे किती आहेत टाईप खाली किती राहिले 3. आता गरज कितीचे आहे 3. म्हणजे प्रत्येकाचे एकच फक्त मिळतोय. सिम्पल सिम्पल सिम्पल. ट्राय केलं नाही की आता याचा एकच मिळाला बघा सिम्पल. फक्त इथं काढत असताना आता काय काळजी घ्यायची. ए इज नॉट इक्वल टू बी इज नॉट इक्वल टू सी. अल्फा इज नॉट इक्वल टू बीटा इज नॉट इक्वल टू गॅमा इज नॉट इक्वल टू 90 डिग्री. डायग्राम कशी आहे बघा, थोडीशी अशी तिरपी काढली आहे मी. डायग्राम काढत असताना काय काळजी घ्यायची, तर आता थोडीशी तिरपी डायग्राम आपण काढली अशी, हे अशा पद्धतीनं. म्हणजे ह्यातले अँगल पण चेंज होतील आणि बाजू पण चेंज होतात. अशी सरळ न काढता थोडीशी डायग्राम आपण फिरवलेली आहे. आता हेक्झॅगोनलमध्ये फक्त व्यवस्थित काळजी घ्यायची आहे. आता हेक्झॅगोनलचा अर्थच काय आहे बघा. हेक्झॅगोनल म्हणजे 6. बेन्झिन रिंग काढतो ना आपण, त्या पद्धतीनं बेन्झिन रिंग आहे का बघा. आता इथं जे मी वेगवेगळे तुम्हाला हे दाखवलेत, मार्किंग करून जे दाखवलं आहे बघा, हे मार्किंग वेगळं जे असं क्रॉस न केलं आहे, हे पहा, हा एक चौकोन आहे बरोबर. ते तुम्हाला समजण्यासाठी काढलं आहे. त्याच्यानंतर दुसरं मार्किंग आहे ते असं रेड न केलं बघा. हे 4 चौकोन आहेत. हा एक पुन्हा वेगळा इथं एक आहे बघा बरोबर. हे 3 एकात एक काढले आहेत आणि त्याच्या पुन्हा अशा बाजू जोडून घेतलेल्या आहेत. मग ही मी या पद्धतीनं काढलं आहे. तुम्हाला दुसऱ्या पद्धतीनं कशा पद्धतीनं काढता येतं किंवा सोपं जातं त्या पद्धतीनं तुम्ही बघू शकता. पुस्तकामध्ये याची मोठी डायग्राम तुम्हाला दिलेली आहे. आता हेक्झॅगोनल कसं हे पहा. हे अशा पद्धतीनं हेक्झॅगोनल म्हणजे बेन्झिनची रिंग आहे का पहा. इथे हे काय बघा, हे बेन्झिन रिंग असे जोडलेले आहेत. असं आपण आडवं केलं की बेन्झिनची रिंग आपल्याकडे कशी असते, तुम्ही क्लासमध्ये शिकलाय. बेन्झिन रिंग अशा पद्धतीनं ही अशी बेन्झिन रिंग असते. आणि याला आपण फक्त असं दुसरी एक बेन्झिन रिंग इथं जोडली आहे खाली. इथं लक्षात बघा. म्हणजे तुम्ही अशा पद्धतीनं पण डायग्राम काढले तरी चालू शकते. इथं लक्षात बघा. अशा पद्धतीनं पण तुम्ही काढू शकता. बेन्झिन रिंग 2 अशी काढा किंवा तशी काढू शकता. हेक्झॅगोनल ही व्यवस्थित डायग्राम काढून घेणं गरजेचं आहे तुम्हाला. थोडीशी किचकट आहे डायग्राम. मग याच्यामध्ये एकच स्ट्रक्चर मिळतं, ते पण कुठलं प्रिमेटिव्हचं सुरुवातीचं. आणि लास्ट टाईप आहे आपल्याकडं रोम्बोहायड्रल. लास्ट टाईप आहे आपल्याकडं रोम्बोहायड्रल. आता याच्या डायमेन्शन्स काय आहेत. ए इज इक्वल टू बी इज इक्वल टू सी. अँगल काय घेतले, अल्फा इज इक्वल टू बीटा इज इक्वल टू गॅमा इज नॉट इक्वल टू 90 डिग्री. ही सुद्धा डायग्राम आपण काढत असताना थोडीशी तिरपीच काढायची आहे. मागासारखंच आपण बघितलं होतं हे असं, हे तिरपच झालं. म्हणजे अशा पद्धतीनं तुम्हाला ह्या डायग्राम काढाव्या लागतील. मग 14 होतेत का बघा. आता शेवटचे म्हणजे 7 नंबरचे किती झाले, एकच सिम्पल. बघा उलटं जाऊया आपण. 6 नंबरचे किती झाले, एकच. कुठला सिम्पल किंवा त्याला प्रिमेटिव्ह म्हणतो आपण. 5 नंबरचे किती झाले, एकच सिम्पल किंवा प्रिमेटिव्ह. 3 झाले.
त्याच्यानंतर 4 नंबरचे किती आहेत आपल्याकडे? 2 आहेत. कुठले कुठले 2 आहेत आपल्याकडं? सिम्पल आणि बेस सेंटर्डचं लास्टचं. पुन्हा 3 नंबरचे किती आहेत आपल्याकडं? 4 आहेत. 4 कोणते कोणते आहेत आपल्याकडे? 4ही पण झाले ना, एस बी एफ बी. सिम्पल, बॉडी सेंटर्ड, फेस सेंटर्ड आणि बेस सेंटर्ड. त्याच्यानंतर 2 नंबरचे किती आहेत आपल्याकडे? 2च आहेत. कुठले कुठले आहेत? सिम्पल आणि बॉडी सेंटर्ड. आणि पहिल्याचे किती आहेत आपल्याकडे? तर 3 आहेत. कुठले कुठले आहेत? सिम्पल, बॉडी सेंटर्ड आणि फेस सेंटर्ड. 14 होते का बघा आता. मग हे सुरुवातीचे 3 म्हणजे 7 नंबर, 6 नंबर, 5 नंबरचे 3 आणि पुन्हा 4 नंबरचे 2 किती झाले? 5. पुन्हा 4, 9, 9, 2, 11, 11, 3, 14. अशा पद्धतीनं हे आपल्याला 14 ब्रॅव्हिस लॅटिस काढता येतात किंवा काढणं गरजेचं आहे. येतं का लक्षात? बघा, 14 ब्रॅव्हिस लॅटिस आपल्याला असे काढता येतात. तर हे व्यवस्थित तुम्ही याची प्रॅक्टिस करायची आहे. फक्त लक्षात काय ठेवायचं? सिम्पल किंवा प्रिमेटिव्ह म्हणलं की फक्त कुठं आहेत? 8 कन्स्टिट्यूटिव्ह पार्टिकल प्रेझेंट ॲट 8 कॉर्नर्स. बॉडी सेंटर्ड म्हणलं की ते 8 तर असतातच, एक बरोबर बॉडीच्या मध्ये आहे. फेस सेंटर्ड म्हणलं की काय? अपोजिट फेसेसला आहे. आणि बेस सेंटर्ड म्हणलं की काय? वर आणि खाली दाखवायचा किंवा लेफ्ट आणि राईट साईडला तर दाखवायचा. आणि 8 तर ते कॉर्नरला असतीलच. ही 4 महत्त्वाचे टाईप आहेत. याच्यावरती आपण एक लेक्चर घालवलेलं होतं. आणि जे पुन्हा 7 आपल्याकडे 7 सिस्टीम आहेत किंवा क्रिस्टल सिस्टीम आहेत, युनिट सेल आहेत, त्याच्यानुसार त्याचे 14 टाईप्स आहेत ब्रॅव्हिस लॅटिस, 14 ब्रॅव्हिस लॅटिस. आणि लक्षात कसं ठेवायचं? पहिल्याचे किती सांगितलं मी? 3, एस बी एफ. दुसऱ्याचे किती आहेत? 2च आहेत, एस बी. पुन्हा तिसऱ्याचे किती आहेत आपल्याकडे? 4 आहेत. पुन्हा चौथ्याचे किती आहेत? 2. पाचव्याचा 1, 6व्याचा 1, 7व्याचा 1, असे 14 आहेत. तर या व्यवस्थित डायग्रॅम वगैरे तुम्ही काढून व्यवस्थित ठेवायच्या आहेत. काय जर तुम्हाला अडचण आली तर तुम्ही कॉल करू शकता किंवा मेसेज टाकू शकता. तर या व्यवस्थित तुम्ही डायग्रॅम वगैरे तुमच्या नोटबुकमध्ये काढून ठेवायच्या आहेत. राहिला आपण नेक्स्ट लेक्चरला पाहू. ओके.